डेस्टिनेशन वेडिंग विथ रजिस्ट्रेशन ही संकल्पना सुरू केल्यानंतर 4 ते 5 लग्नांची शिफारस आमच्याकडे आलेली आहे. उद्देश एवढाच आहे की मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला अगदी सहज आणि सुरळीतरित्या मिळणं हाच आमचा एकमेव एम आहे, हाच उद्देश आहे. लक्षात घ्या, ही जी लग्न आहेत ती स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954च्या अंतर्गत रजिस्टर होतात, नोंदणीकृत होतात. आपल्या भारतामध्ये अनेक जाती आहेत आणि अनेक धर्म आहेत. पूर्वी फक्त वैदिक पद्धतीनं लग्न केलं की ते लग्न मानलं जायचं आणि मग वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना लग्न करणं त्यांना अडचण यायची आणि म्हणूनच स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 लागू करण्यात आला. आता मॅरेज ऑफिसरच्या समोर तुमचा विवाह झाला की तो कायदेशीररित्या विवाह म्हणून ओळखला जातो. ह्यालाच सिव्हिल मॅरेज किंवा आपल्या बोलीभाषेमध्ये कोर्ट मॅरेज असं म्हणतात. आणि म्हणूनच आम्ही ही सर्व्हिस आता मुंबई, पुणा, ठाणा ह्या ठिकाणी सुरू केलेली आहे. फक्त तुमचं जिथेही लग्नाचं ठिकाण असेल, मग वेडिंग रिसेप्शन असू दे किंवा वेडिंग हॉल असू दे किंवा घरात एखाद्या पद्धतीने तुम्ही लग्न करत असाल, त्या ठिकाणी येऊन विदिन 15 मिनिटामध्ये, फक्त आणि फक्त 15 मिनिटामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट हातात देण्याची खात्री ही मी देणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोक असं विचारतात की मॅडम 30 दिवसाची नोटीस आपल्याला का द्यावी लागते? तर लक्षात घ्या, कोणी दुसरं लग्न केलेलं असेल तर, कोणी खोटं कागदपत्र बनवलेली असतील तर, अनेक गोष्टी असू शकतात फसवण्याच्या, आणि ह्याच्याच करता 30 दिवसांची नोटीस पिरियड देऊन त्याच्यानंतरच तुमच्या विवाहाची नोंदणी होते. जर कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं तर ते 30 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला योग्य ती माहिती मिळते आणि खोटी लग्न होण्यापेक्षा पैकी वाचवली जातात. आणि ह्याच करता 30 दिवसाची नोटीस, प्रायर नोटीस आपल्याला द्यावी लागते. अशाच नोंदणी, विवाह नोंदणी, कोर्ट मॅरेज ह्याच्या माहिती करता तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करू शकता. लवकरात लवकर तुमचं डेस्टिनेशन वेडिंगची तारीख आम्हाला सांगा आणि मग रजिस्ट्रेशनची तारीख तुम्ही बुक करा दिलेल्या नंबरवर. थँक्यू.